कशामध्ये आहे सध्याला? डिहायड्रेशन मध्ये आहे. डिहायड्रेशन म्हणजे काय? तुमच्या बॉडीमधलं पाण्याचं लेवल कमी झालं, सरळ सरळ. डिहायड्रेशन म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये पाण्याचं लेवल कमी झालेलं आहे, त्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये कमी झालं असल्यामुळे तुम्हाला चक्कर येते. विषय काय झाला इथं की आपण जेव्हा ओरल रिहायड्रेटेड सॉल्ट दिला, त्याच्यामुळे तुमचं जे डिहायड्रेशन झालं होतं ते काय झालं? आता रिहायड्रेटेड झालं. समजलं का होतं? बरं, रिहायड्रेशन म्हणजे काय की तुमच्या बॉडीमध्ये ह्यांचा बॅलन्स मेंटेन झाला. कारण की डिहायड्रेशन झालं म्हणजे ह्यांचा बॅलन्स बिघडला. आता ह्यांचा बॅलन्सला आपल्याला वापस आणायचं आहे. वापस आणण्यासाठी आपल्याला काय द्यावं लागेल? ओआरएस द्यावं लागेल. ओआरएस इज नथिंग बट एक काइंड ऑफ सोल्युशन आहे. याच्या व्यतिरिक्त आपण दुसरे पण करू शकतो, राईट. बट एक तुम्हाला एक्झाम्पल दिलं की ओआरएस कसं यूज करतात सगळे. असं ते डायरेक्टली ते फ्लेवर्स अनुसार येतात त्यांचे, ऑरेंज फ्लेवर, ऍपल फ्लेवर वगैरे तेही येतात. तेव्हा डायरेक्टली तुम्ही ओआरएसचं पावडर बी भेटतं, ते यूज करू शकतो. हे यूज केल्यानंतर तुमचा जे इलेक्ट्रोलाइटिक बॅलन्स आहे का, इलेक्ट्रोलाइटिक बॅलन्स आपोआप नॉर्मलला येतो. नॉर्मल आल्यानंतर तुम्ही मग स्टेबल होतो, राईट. आणि हे सगळ्यात जास्त ना मला आता ह्याच्यात दिसेल, समर सीझन चालू झालं ना, जाऊन जास्त लागते आपल्याला, तर तुमच्या बॉडीचा फ्लुइड जास्त प्रमाणे कमी होतं. कारण बॉडीला पाण्याची गरज सगळ्यात जास्त असते जेव्हा आपल्याला गरमी सुरू होते, माहिती आहे का? जास्त पाणी पितो आपण, राईट. थंडीच्या टाइमला आपण पाणी पित नाही, पण समर सीझनला आपण सगळ्यात जास्त पाणी पितो. कारण की तुमच्या बॉडीला फ्लुइडचं आता प्रमाण बॅलन्स करण्यासाठी ना जास्त मेहनत करावं लागते. कारण की बाहेरचं टेम्परेचर हा जास्त झालेला आहे आणि बॉडीमधलं टेम्परेचर जास्त झाल्यामुळे काय होतं माहिती, स्वेट होते आपल्याला, गरमी येते. गरमीमुळे तुमच्या हातातून पूर्णतः तुमचं स्वेट बाहेर पडतो, राईट. ते बाहेर पडल्यामुळे तुमच्या बॉडीतला इलेक्ट्रोलाइटिक बॅलन्स कमी होतो आणि सहसा समर सीझनमध्ये सगळ्यात जास्त चक्कर येते तुम्हाला जेव्हा तुम्ही जास्त उन्हात गेलात. कळलं? Waste products. Waste products, nothing but urea or your lactic acid. Urea or your lactic acid. Lactic acid, nothing but अशी गोष्ट असते ज्यानुसार कधी कधी तुम्ही बघितलं असतं तुमचा हात अचानक स्टिक होतो एका जागेवर किंवा पाय एका जागेस थांबतो आपण, माहिती आहे का? आपल्याला चालायला प्रॉब्लेम होते काही टाइम आली, वाद आली म्हणतो तुम्ही, माहिती आहे का? वाद आली असं म्हणतो आपण, म्हणतो, राईट. ऍक्च्युअल मध्ये वाद येणं म्हणजे काय की तुमच्या त्या जॉईंट्स मध्ये लॅक्टिक ऍसिडचं फॉर्मेशन होणं. म्हणजे पर्टिक्युलरली समजा हा पाय आहे, त्या पायामध्ये कुठे ना कुठे तुम्हाला आता हा सेक्शन एका जागीच थांबतो, तुम्हाला काहीच हलवता येत नाही वादीमध्ये, माहिती आहे ना तुम्हाला? हलवता येत नाही. त्याचं बेसिक रिझन हेच आहे की तुमच्या बॉडीमध्ये लॅक्टिक ऍसिड बनलंय. लॅक्टिक ऍसिड बनणं म्हणजे काय की ऍक्च्युअली तुमच्या लॅक्टिक ऍसिडचं जे काही समजा दोन्ही जॉईंट्स आहेत तुमच्या पायातले, या दोन्ही जॉईंट्सच्या मिडलमध्ये लॅक्टिक ऍसिड जमा होतो आणि असल्यामुळं जॉईंट्स पूर्णपणे हलवू शकत नाही. काही वेळासाठी गोष्टी होतात. असं का होतं माहिती आहे का? जेव्हा आपण मठ्ठपणे बसतो एका जागेवर काहीच काम न करणार, आपल्या बॉडीला जर सवयच नसेल काय गोष्टी करायची, तर मग बॉडी काय टायमाला काय करते, लॅक्टिक ऍसिड बनवते. कारण जेव्हा आपण जर बॉडीला सवय लावली की इकडे तिकडे चालायचं, फरायचं, इकडे तिकडे करायचं, जागेवर बसून नुसतं खायचं आणि झोपायचं, मग तुमची बॉडी आपोआप लॅक्टिक ऍसिड बनवते. लॅक्टिक ऍसिड बनवल्यानंतर तुमची बॉडी आपोआप मग तिथं ते जॉईंट्स मध्ये क्लॉट अडेअर व्हायला सुरू होते. त्यासाठी ना जागेवर बसून राहावं, चलत जावं इकडे तिकडे. सकाळी ट्युशनला सांगितलं यायला तर पटकन यायचं असतं, घरी बसायचं नसतं. कारण जेवढं तुमची बॉडी वर्कआउटला असेल तेवढं तुमच्या बॉडीला सवय असतात. बॉडीला सवय असेल तर लॅक्टिक ऍसिड बनत नाही जास्त प्रमाणात. तर बॉडीला सवय नसेल तर मग बॉडी काय करणार, लॅक्टिक ऍसिड बनवते. त्यानुसार तुम्हाला त्यानुसार तिथं बेसिकली समजा काही टायमाला काय केलं आपण, काही उचलण्याची सवय नसेल आपल्याला, समजा काय होते मध्ये उचलता मग हेच बिघडतं, इथंच थांबणार आहे विषय. मग हे जर थांबलं ऍक्च्युअल लॅक्टिक ऍसिड बनतंय. लॅक्टिक ऍसिड बनणं म्हणजे कारण की तुमच्या बॉडीला सवयच नसते ना, राईट. ज्याला जिम वगैरे करतात त्याला सवय असते उचलायची. आपल्याला एका दिवशी ते पाण्याची बॉटल उचलली आपण समजा घरातली बिस्लरीची, उचलल्या मग त्याचं बिघडत, कारण की आपल्याला सवयच नसतात ना. मग सवय नसल्यानंतर बॉडी लॅक्टिक ऍसिड बनवतो. लॅक्टिक ऍसिड बनलं की हे दुखायला सुरू होतं. काही वेळानंतर आपोआप नॉर्मलला येतं, पण ते त्रास नाही खतरनाक असतं. कधी सहन केली का त्रास? कोणी केले का नाही? नाही केले करून बघा मग कळेल. कारण की मला झाले
असतं माहिती आहे, जर आपण दररोजच्या कामामध्ये ते आपलं कामच नसेल समजा, समजा माझं काम इकडून तिकडे तिकडून फिरणं आहे आणि अचानकच मी काहीतरी गोष्टी उचलायला गेले तर प्रॉब्लेम असतं रे, त्या टाइमला विषय आवडतो. नेक्स्ट ब्लड मधला फॉर्म एलिमेंट. फॉर्म एलिमेंट्स किती होते? 45% होते. आपण काय केलं होतं, प्लाझ्मा चालू असताना म्हणलं होतं की प्लाझ्मा कुठं बनते असं बघितलं आपण, बरोबर आहे का? मग आता ह्याला कुठं तर बनावं लागेल का? नाही लागेल. त्यासाठी ना तुमच्या बॉडीमध्ये जेव्हा एम्ब्रियोनिक स्टेज असते, एम्ब्रियोनिक स्टेज म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा बेबी बनण्याचं प्रोसेस स्टार्ट झालेलं असते ना, त्याला आपण यॉक सॅक म्हणतो. काय म्हणतो? यॉक सॅक. यॉक सॅक म्हणजे काय की तुमचा एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट स्टेज असते. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट म्हणजे एम्ब्रियो बनणे. एम्ब्रियो बनणे म्हणजे बेबी बनण्याची पहिली प्रोसेस. पोटामध्ये जे बेबी बनतो रे मदरचे, ते बेबी बनण्याची सगळ्यात पहिली प्रोसेस म्हणजे एम्ब्रियो बनणे असं असतं. सायन्स शिकायला आपण बिलकुल लागायचं कारण सायन्स मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतात, फक्त तुम्ही त्याला लवकर शिकताय एवढं. एम्ब्रियो म्हणजे काय की तुमच्या बेबीचा सगळ्यात पहिला स्टेज बनणं म्हणजे एम्ब्रियोनिक स्टेज असतो. म्हणजे एम्ब्रियो पासून नंतर मग कान, नाक, डोळे, हात, पाय सगळे येतात बेबीला. 9 महिने पर्टिक्युलरली मदरच्या पोटामध्ये एक बेबी असतो, बरोबर आहे का? 9 महिने असतो सहज. 9 महिने 9 दिवस असं म्हणतो आपण. या दरम्यान हे जे ड्युरेशन पिरियड आहे, या ड्युरेशन पिरियड मध्ये सगळ्यात पहिली स्टेज म्हणजे तुमचं एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. तुमचं एम्ब्रियो बनतं. एम्ब्रियो नंतर त्याचं डेव्हलपमेंट होते, म्हणजे त्याचं कान, नाक, डोळे, हात, पाय, हार्ट, लिव्हर, किडनी बिडनी सगळं बनलं सुरू होतं. त्याला सगळं बनायला 9 महिने लागतात. 9 महिने झाले की त्याला सिग्नल देते की मला आता बाहेर यायचंय, तर बाहेर. अशा प्रकारे तुमचं पर्टिक्युलरली पिरियड असतो. ह्या जे 9 महिन्याचा पिरियड आहे, ह्या 9 महिन्याच्या पिरियड मध्ये ऍक्च्युअल मध्ये सगळ्या गोष्टी बनत असतात. कळलं? हे डाऊट सगळे असतील तर नंतर बोलू आपण त्याबद्दल. कळलं? जेव्हा यॉक सॅक असतो ना, यॉक सॅकच्या टायमाला तुमचे ब्लड सेल्स जे आहेत ते त्या टायमाला तुमची यॉक सॅक बनवतात. ब्लड सेल्स जे काय आहेत, हे ब्लड सेल्स तुमच्या एम्ब्रियोनिक टाइमला तुमचं यॉक सॅक बनवतं. यॉक सॅक बनवते. त्याच्यानंतर तुमचा लिव्हर बनवतो. त्याच्यानंतर अडल्ट स्टेज मध्ये हे झालं तुमचा छोटा असतानाचा स्टेज. अडल्ट स्टेज मध्ये ऍक्च्युअल मध्ये तुमच्या बॉडीमध्ये तुमचे रेड बोन मॅरो बनवतात. तुमच्या अडल्ट स्टेज मध्ये तुमचे ब्लड सेल्स हे रेड बोन मॅरो बनवतात. हे काय आहे ते सांगतो तुम्हाला. आपण काय बघतोय सध्याला की फॉर्म एलिमेंट्स आहे तसं म्हटलं की राड बेस, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स आहे. हे कुठं ना कुठं बनलं पाहिजे बॉडीमध्ये. हे बनणं ऍक्च्युअल मध्ये जर आपण एम्ब्रियोनिक स्टेजला बघितलं तर तुमचं यॉक सॅक बनवतं. सेकंड लिव्हर बनवतो यॉक सॅक नंतर, म्हणजे एम्ब्रियो बनलेला आहे, चांगल्या प्रकारे बॉडी फॉर्म झालेली आहे. त्यानंतर तुमचा लिव्हर बनवतो. लिव्हर बनवल्यानंतर आता आपण अडल्ट झाले, जे अडल्ट आहेत सध्याला, या अडल्ट मध्ये ऍक्च्युअल मध्ये तुमचं रेड बोन मॅरो बनवतो. आणि रेड बोन मॅरो हे कुठं पर्यंत असते मला सांगतो, विच इज दी लॉंगेस्ट बोन ऑफ युअर बॉडी? थाय बोन. बट थाय बोनचं नाव काय? हे जे बोन आहे इथून तिथं पर्यंत, त्या बोनला एक नाव आहे, त्याला आपण फीमर असं म्हणतो. काय म्हणतो? फीमर असं म्हणतो. तुमच्या बॉडीचं सगळ्यात लॉंगेस्ट बोन आहे. दिस इज युअर लॉंगेस्ट बोन. आणि ह्या बोन मध्ये ऍक्च्युअल मध्ये तुमचा रेड बोन मॅरो प्रेझेंट आहे. कुठं प्रेझेंट आहे? दॅट इज इपिफायसिस. इपिफायसिस सेक्शन. इपिफायसिस सेक्शन म्हणजेच नथिंग बट म्हणजे तुमचा अप्पर सेगमेंट त्याच्यात लोअर सेगमेंट, ह्या दोन्ही सेक्शन मध्ये तुमचं इपिफायसिस सेक्शन असं म्हणतो. म्हणजे याचं वरचं सेक्शन आहे आणि याचं खालचं सेक्शन. समजा इथून ते इथपर्यंत तुमचा बोन आहे, हा वरचा वाला पार्ट आणि हा वाला खालचा वाला पार्ट. त्याचे हे वरचा वाला पार्ट आणि हा वाला खालचा पार्ट, त्याला आपण इपिफायसिस म्हणतो. आणि इपिफायसिस सेक्शन मध्ये ऍक्च्युअली काय प्रेझेंट आहे? रेड बोन मॅरो प्रेझेंट आहे. आणि ह्या रेड बोन मॅरो मुळे काय बनते? ब्लड सेल्स बनतात. कळालं का?